दिलाय. आता आम्ही खातोय हा पिझ्झा. आकांक्षा मी दोघी मिळून खाणार आहे हा पिझ्झा. आणि हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आहे 31. तर आम्ही करतोय आज पिझ्झा. लास्ट काय म्हणतात त्याला, लास्ट डे इन दिस इयर. मागच्या ब्लॉग मध्ये पण बोलले. तर आम्ही पिझ्झा करणार आहे. छान छोटीशी पार्टी आमच्या फॅमिलीमध्ये आणि तेच आम्ही तयारी करतोय आता. आणि हा आहे पिझ्झा बेस. तर तुला काय म्हणायचंय? तर गाईज आम्ही ना आता करून घेतो. तुम्ही तोपर्यंत आमचं फक्त बघा टाइमलॅप्स मध्ये आणि नंतर आम्ही बोलणार आहे जरा थोडंसं. तर भेटूया नंतर. बंद. भाजी जास्त असते आणि हे आमचं जुगाड पहिल्यापासून. ही ट्रिक खूप जण वापरतात. आम्ही असं करतो, सगळीकडे लागतं. मग आम्ही हे शोधून काढलंय. आता मॅजिक. देसी घी टाकायचं छानपैकी. आणि सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आम्हाला ऑरेगॅनो नाही भेटले त्याच्यामुळे आम्ही टाकतोय थोडे. आधीच टाकतोय चिली फ्लेक्स थोडंसं दाताखाली येण्यासाठी. थोडे टाकाय ना तर तिखट नको लागणार. आणि हा पिझ्झा गेला तव्यावर मस्तपैकी. आणि तुम्ही असं काहीतरी भांडं घेऊ शकता आणि तू त्याकडे बघत राहता. कळायला नाही पाहिजे. दिवसांनी म्हणजे महिन्याने झाले आमच्या घरात. नाही महिन्याने म्हणजे 6 महिने झाले असतील. आणि असं नाही, दुसरा पिझ्झा बारका बेस होता. पिझ्झा करावं तर माझ्या पोरीनेच करावं. बाकी बाहेरचे मला कुठलेच आवडत नाही. आणि मस्त आहे बघा किती मोठा, असं मिळतच नाही. आपल्या घरातच छान. हो. आणि आपण जर बिझनेस चालू केला ना तर आपल्याला वेळ पण मिळणार नाही. इतकं म्हणजे जबरदस्त विक्री जाईल. तू घे. नाही खाऊ आता आम्ही करतोय. आता हे ना दिलंय गरम गरम, कारण की नंतर परत मग आमचं झाल्यावर खूप गार होईल. आता हा एक गेलेला आहे, हा एक लास्ट. मस्त मेयोनीज. आता चीज मोठे आहेत ना त्याच्यामुळे चीज पण जास्त लागते.
खाऊ आपण. केलेला आहे पिझ्झा. मम्मी पप्पांना पण खायला दिलाय. आता आम्ही खातोय हा पिझ्झा. आकांक्षा मी दोघी मिळून खाणार आहे हा पिझ्झा. आणि खूप दिवसाने पिझ्झा केलाय. आणि आमचं 31ला असंच असतं काय ना काहीतरी, पिझ्झा नाही तर पहिले आम्ही भेळ वडापाव असं आणायचो, ओली भेळ करायचो, सगळं एकत्र बसायचो आणि खायचो. चहा, ओली भेळ, वडापाव असं सगळं मिक्स आणायचो आणि खायचो. आता आम्ही पिझ्झा करतो कारण खूप दिवस झाले पिझ्झा नाही केला, त्याच्यामुळे पिझ्झा करतोय. कसा वाटला नक्की सांगा. आणि एवढा मोठा, मागच्या वेळेस जसा घसरला होता तसा घसरला नाही. होय ग. हॅपी न्यू इयर. हा न्यू इयरलाच व्लॉग येणार आहे. बोलले होते मी 31चा व्लॉग संध्याकाळी, पण वेळच नाही, काय करणार. आरती आहे का? किती डायरेक्ट घुसण्यात रांगेत आपल्याला जावंच. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोघींना आणि हिला पण. आणि नवीन गाऊन आहे आज. नवीन वाव. इकडे दाखवा, इकडे दाखवा मम्मीकडे. हा डोळेच उघडा. वाव मस्त मस्त. अजून 2-3 आणि म्हणजे वर्षभर आता कसं काल 3 डिझाईन आवडते ना तुला? कलर छान. आपण काल अशी बघितलं होतं की, पण काय तुला असंच हॅपी न्यू इयर. दीदीने आता आहे ना काय ग, काय टॉपिंग्स, मोनॅको टॉपिंग्स केलेले आहेत. आणि हे आम्ही पहिले करायचो नाही का दीदी? खूप आधी करायचो आम्ही. आणि त्याच्यावर शेव पण टाकायची, पण शेव नाही, शेव नाहीये. नाही तर पहिले करायचो आम्ही हे वाला. आता खाऊन दाखवते मी कसं आहे. धर इकडे दे, तुला दे इकडे मोबाईल. पहिलं ते टॉपिंग काय म्हणायचं, किती करायचं ना मम्मी आपण? काहीतरी फ्लॉवरची भाजी करायचो ना ह्याच्यावर. आहे ना फ्लॉवर. फ्लॉवरचं काहीतरी टाकायचं आहे ना मम्मी? हो असंच टाकायचं, कांदा टोमॅटो मिक्स आणि शेव. फ्लॉवरचं करायचं. फ्लॉवर करायचं, त्याच्यावर शेव टाकायचं. फ्लॉवर करायचं काहीतरी, फ्लॉवरचं छान भाजी करायची फ्लॉवरची है ना, त्याच्यावर चांगलं मस्त. तर गाईज तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष नाही हे आपलं, पण कॅलेंडर बदलते म्हणून आपण पण हॅपी न्यू इयर. हां, हॅपी न्यू इयर तुम्हाला सगळ्यांना आमच्या फॅमिलीकडून. तर 2024 आम्हाला खूप काही शिकून गेलंय, कारण की आमच्या आयुष्यात खूप काही घडले 24 मध्ये, छान पण वाईट पण. तर आम्ही छानच
म्हणजे छानच घेऊन चाललोय पुढं. ठेवायचं आणि वाईट म्हणजे सोडलं आम्ही आता, कारण की आता आज 2 तारीख आहे. आणि तुला काय बोलायचंय? आणि आमचं हे 24 वर्ष इतकं फास्ट मध्ये गेले, काहीच कळलं नाही कधी, नाही का. आम्ही तिकडे चिंचवडला पण शिफ्ट झालो होतो, जॉब लागला होता जानेवारीमध्येच. जानेवारी फेब्रुवारी असं सगळे दिवस असे आठवले ना की काही ना काहीतरी शिकायला पण भेटलंय, काही ना काहीतरी चांगल्या आठवणी पण आहेत, काही वाईट आठवणी पण आहेत 2024च्या. पण जे वाईट झालं ते आम्हाला काय म्हणतात त्याला हे भेटलं, शिकवण भेटली. शिकवण भेटली. आणि जे चांगलं झालं आमच्या सोबत ते आम्ही घेऊन पुढे जाणार आहे असं. आणि रिझोल्युशन वगैरे आम्ही काही केलं नाहीये, कारण की ते आमच्याकडनं काही होत नाही. जसं होत आहे तसं गो विथ फ्लो असं आहे. आम्ही फक्त एवढंच की 2024 पेक्षा 2025 चांगलं जायला पाहिजे आणि ते चांगलं कसं जाईल हे बघणार आहे आम्ही, बाकी काही नाही. आणि जे 24 मध्ये चुका झाल्या त्या 25 मध्ये आम्ही करणार नाही एवढं. फक्त रिझॉल्युशन नाही काय, फक्त छान असं झालं पाहिजे 25, तेच फक्त ट्राय करून जायला पाहिजे, बाकी काही नाही. खुश एकदम व्यवस्थित पीस माइंड पाहिजे, असं अजिबात काही त्रास नको, काय नको, काही नको. तर तुम्ही पण तुमचं पण 24 कसं गेला असेल, वाईट गेला असेल, काय काय सांगितलं असेल. प्रत्येक महिने सेम नसतात किंवा प्रत्येक दिवस सेम नसतो, काही वाईट पण अनुभव येतात, काही चांगले पण अनुभव येतात. तर तुम्ही सगळे चांगले अनुभव घेऊन पुढे जावा आणि वाईट अनुभवातून काहीतरी शिकला असेल तर ती चूक परत करू नका. आम्ही तर खूप जास्त शिकलोय आणि मम्मी पप्पांशिवाय राहिलो, जॉब करत होतो आम्ही दोघी पण तिकडं. खूप वेगळी लाईफ होती, बॅचलर लाईफ जगलो आम्ही. तिकडे लाईफ एन्जॉय केली, मस्त छान होते ते पण तिकडचे दिवस. नंतर कधी 9 महिने झाले काय कळलंच नाही बाबा. असं वाटते की नाही का आत्ताच आपण आलोय असं वाटते. पण तर चलो, छान गेला आमचं 2024. तर तुम्हाला पण छान जाऊ आता तो 25, आम्हाला पण छान जाऊ. टचवूड सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ दे 25 मध्ये आणि आमच्या पण होऊ दे. म्हणजे आम्ही दगडूशेठला फर्स्ट डे गेलतो आम्ही. कधी असं इथं जाणार होतो आम्ही, इथं नारायणपूरला वगैरे, पण दगडूशेठला गेलो, छान वाटलं आम्हाला, मस्त वाटलं. गर्दी होती आणि शॉपिंग केली फर्स्ट डेलाच, त्यामुळे मज्जा. आता पूर्ण वर्षभर छान जाणार आहे, शॉपिंग करणार आहे आणि मस्त छान जाऊ दे हे 25. आम्हाला पण, तुम्हाला पण, तुमच्या पण इच्छा पूर्ण होते, आमच्या पण इच्छा पूर्ण होते. आणि मग तो 2025 होते, पैसे पाहिजे बस, बाकी काही नाही. आणि चलो आता पैशाशिवाय काय नाही, आणि पैसा. चलो आता चला, तुम्हाला हा ब्लॉग कसा आवडला तुटका मुटका नक्की सांगा. पण आता 2025 पासून चांगले ब्लॉग येतील आणि आम्ही हे तिच्याकडे की तिने चांगले ब्लॉग आता टाकले पाहिजे आणि आम्ही पण ट्राय करू की चांगले ब्लॉग आणायचे. ऍटलिस्ट काहीतरी प्लॅनिंग तरी करू. आता शेवट खूप ब्लॉग काहीच येत नव्हते. दिवाळीनंतर तर जास्त ब्लॉग व्यवस्थित नाही चाललेले. नोव्हेंबर पासून नाही आले आता, मागच्या महिन्यात. तर चला ठीक आहे. आणि तर आम्ही 25 पासून चांगले ब्लॉग करू आणि चांगले ब्लॉग आणू, कारण नवीन वर्ष नवीन स्टार्ट, सगळं व्यवस्थित. चला बाय बाय. चला, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गाईज पटकन. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. लॉग आवडला असेल तर कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय. पुढच्या वर्षी भेटू, नाही ह्याच वर्षी 2 तारीख. बाय.